मंडळी, काही लोक, मग ते महिला असो किंवा पुरुष, त्यांची कामवासना एवढी काही तीव्र असते की त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंतही ती कमी होत नाही. वयाच्या शेवटच्या टप्प्यात जाऊन पोहोचले तरी काही पुरुष अजूनही समाजामध्ये असे आढळतात की त्यांची कामवासना जशास तशीच असते. त्यांची काम इच्छा अजूनही त्याच प्रकारे असते जशी की तारुण्यात असते. आजची घटना एका अशाच महिलेची आहे, जी महिला वयाने 60 वर्षाची झालेली होती. 3 मुलं, सर्व काही मुलांची लग्न झालेली होती, सर्व मुलांना काही मुलंही झालेली होते. म्हणजे ही महिला जी होती नातवंडाची होती आणि काही नातवंडांचं लग्नहीसुद्धा झालेलं होतं. अशा वयातसुद्धा या महिलेला एका प्रकारे शारीरिक सुख घेण्याची सवय होती, एका प्रकारे तिला लत होती. ह्याच्यासाठी ती महिला वाटेल ते करायला तयार होती. मग पैसेही मोजायला तयार होती, कारण या महिलेकडं भरपूर प्रमाणामध्ये पैसाही होता. आणि ह्यासाठी ही महिला मग असा काही एक तरुण मुलगा शोधून काढते. मग त्या मुलाला पैसे देऊन त्याच्यासोबत ही शारीरिक संबंध स्थापित करते. पण एके दिवशी या महिलेलाही आपला जीव गमवावा लागतो आणि एवढंच नाही तर तिच्या नवऱ्यालाही आपला जीव गमवावा लागतो. आता हे काय संपूर्ण प्रकार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रामराम मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मंडळी, घटना आहे बिहार राज्याचा एक जिल्हा आहे पटना, आणि या पटना जिल्ह्याचं एक पोलीस स्टेशन आहे पाटलीपुत्र. आणि याच पोलीस स्टेशनच्या अंतर्गत, याच पोलीस स्टेशनपासून 100 मीटरच्या अंतरावरच एक परिसर आहे नेहरू नगर. आणि या नेहरू नगरमध्ये एक रोड आहे 2 नंबरचा, आणि या 2 नंबरच्या रोडवर एक मोठा बंगला बांधलेला आहे. आणि या बंगल्याचं नाव सुजाता निवास असं ठेवलेलं आहे. आणि या बंगल्यामध्ये ही सुजाता नावाची एक महिला राहत होती, जी वयाने 60 वर्षाची होती. तर तिचा 65 वर्षाचा वयोवृद्ध म्हातारा नवरा होता, ज्याचं नाव NK श्रीवास्तव. आता हे पती पत्नीच या बंगल्यामध्ये राहत होते. वरच्या मजल्यावर 2 मजली हा बंगला होता. खालच्या तळघराशी काही भाडेकरू यांनी भाडेतत्वावर ठेवलेले होते. तर यांना 3 मुलंही होते, पण 3ही मुलं ज्यांच्या त्यांच्या उद्योगाला लागलेले होते. एक मुलगा हैदराबादला राहायचा, एक मुलगा दिल्लीला राहायचा, तर एक मुलगा दुबईला राहत असायचा. ज्यांचे त्यांचे व्यवसाय होते, ज्यांच्या त्यांच्या नोकऱ्या होत्या. घरामध्ये कसल्याही गोष्टीची काहीही कमतरता नव्हती. जे या महिलेचा, सुजाता देवीचा जो नवरा होता NK श्रीवास्तव, हा एक शासकीय अधिकारी होता, जे आता सेवानिवृत्त झालेला होता. महिला आणि तिचा नवरा अशाच प्रकारे आता घरामध्ये राहत होते. फक्त हिच्या नवऱ्याला जे होतं एका प्रकारे पॅरालिसिस सारखी एक आजार जडलेला होता, एक बिमारी झालेली होती, ज्यामध्ये जो तिचा नवरा होता हा सतत बेडवर पडून राहायचा. त्याला उठता आणि किंवा चालता फिरता येत नव्हतं. महिला त्याची जागेवरच सर्व काही सोय करत असायची, सर्व काही त्याची व्यवस्था करत असायची. त्याला व्हीलचेअरवर बसून त्याला बाथरूमला नेणं आणि तिथून मग आणून बेडवर टाकणं, त्याला जागेवरच बेडवर खाणं पिणं देणं, अशा प्रकारे या महिलेच्या मागं फक्त त्या नवऱ्याची सेवा करणं एवढंच काम होतं. आणि या महिलेची जी मुलं होती सतत या महिलेला हालचाल विचारत असायची, तिची खबर घेत असायची. कधी दिल्लीवाला मुलगा तिला फोन करायचा, कधी दुबईवाला फोन करायचा, तर कधी हैदराबादवाला तिला फोन करायचा. अधूनमधून दुखासुखामध्ये ते मुलं सर्व काही एकत्र येत असायचे. पण आता कामामध्ये व्यस्त असल्यामुळं हे दिवसातून 1 वेळा तरी आपल्या आईवडिलांना फोन करून त्यांच्या तब्येतीविषयी विचारपूस करत असायचे. 15 ऑक्टोबर 2024च्या दिवशी सकाळी 8 ते 9 वाजण्याच्या सुमारास जो तिचा दुबईचा मुलगा आहे, त्या दुबईच्या मुलाने तिच्या फोनवर कॉल केला. सुजाता देवी फोन उचलत नव्हती. त्यानंतर मग त्याने तिच्या वडिलाला फोन करून पाहिला. त्यांचाही नंबर काही रिसीव्ह होत नव्हता. बेल तर जात होती, पण दोघेही काही फोन उचलत नव्हते. जो दुबईवाला मुलगा होता आपल्या आईला वारंवार फोन करण्याचा प्रयत्न करायचा, वडिलांनाही फोन करण्याचा प्रयत्न करायचा, पण हे दोघेही काही फोन उचलत नव्हते. त्यासाठी मग त्या मुलाला चिंता वाटत होती की कदाचित वडिलांची तब्येत काही जास्त झालेली आहे की काय. मग आई त्यांना कुठं दवाखान्यात तर घेऊन गेली नाही, कदाचित मोबाईल घरामध्ये विसरली तर नाही. अशा प्रकारे त्या मुलाला नाना प्रकारचे विचार येत होते. त्यासाठी मुलगा अर्ध्या तासाने, 15 मिनिटाने, तासाने त्या महिलेला फोन लावण्याचा प्रयत्न करायचा, पण इथं काही फोन उचलला जात नव्हता. 1-2 तास असेच होऊन गेले. मग त्यानंतर त्या व्यक्तीला मात्र त्या आईवडिलांची चिंता वाटत होती. मग त्याने याच घरापासून समोर एक बंगला होता, सोसायटी होती. त्या सोसायटीमध्ये एक सिक्युरिटी गार्ड असायचा. त्या सिक्युरिटी गार्डचा त्याच्याकडं मोबाईल नंबर होता. त्या सुजाताच्या मुलाने दुबईवाल्या त्या सिक्युरिटी गार्डला फोन केला आणि सांगितलं की बघ, माझे आई आणि वडील दोघेही फोन उचलत नाहीत, काय झालं मला काही सुचत नाही. बऱ्याच वेळापासून मी त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न करत आहे, पण फोन शेवटी उचलतच नाहीत. तू एक काम कर, त्यांच्या जवळ जा आणि माझं 1 वेळा त्यांचं फोनवर बोलणं करून दे. सिक्युरिटी गार्डनं सांगितले की काय हरकत नाही,
2 मिनिटामध्ये मी जातो आणि तुझ्या आईवडिलांना फोनवर बोलणं करून देतो. अशा प्रकारे जो सिक्युरिटी गार्ड होता या सुजाता देवीच्या बंगल्यामध्ये गेला. म्हणजेच वरच्या मजल्यावर बाहेरूनच जाण्यासाठी काही जिना होता, तो तसाच वर गेला. त्यांच्या घराचं जे दार होतं हे फक्त ढकललं गेलेलं होतं, आतून बाहेरून काही ती कडी लावलेली नव्हती. सिक्युरिटी गार्ड तसाच दार लोटून आतमध्ये गेला तर त्याला काहीतरी सामान आतमधलं अस्तव्यस्त वाटत होतं. त्यानंतर तो पाहतो हॉलमध्ये कोणीही नव्हतं. मग हे किचन होती. किचनमध्ये जेव्हा हा जाऊन पाहतो तर किचनमध्ये जी सुजाता देवी होती ही मृत अवस्थेत पडलेली होती, रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. सर्वत्र फरशीवर रक्त पसरलेलं होतं. जेव्हा त्यानं हा संपूर्ण प्रकार पाहिला त्यावेळेस एकदाच तो मोठ्याने ओरडला. सिक्युरिटी गार्ड ओरडल्यामुळं समोरून जो ते सुजाता देवीचा मुलगा बोलत होता तो एकदम घाबरला आणि तो विचारत होता की नेमकं काय झालं. त्यावेळेस सिक्युरिटी गार्डनं सांगितलं की तुझ्या आईची हत्या झालेली आहे, संपूर्ण किचनमध्ये रक्त पसरलेलं आहे आणि तिच्यावर काहीतरी तीक्ष्ण हत्याराने जड वस्तूने वार केले गेलेले आहेत. तुझी आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आहे. अशा प्रकारे जेव्हा मुलाला सांगितलं त्यावेळेस त्याला तर खूपच मोठा धक्का बसला. त्यानंतर तो रडत त्या सिक्युरिटी गार्डला म्हणाला की माझ्या वडिलांना एक वेळा जाऊन पहा, माझे वडील बेडरूममध्ये असतील. त्यावेळेस तो जो सिक्युरिटी गार्ड होता बेडरूममध्ये गेला. बेडरूममध्ये जाऊन पाहते तर तिथंसुद्धा जो सुजाता देवीचा नवरा NK श्रीवास्तव हा सुद्धा रक्ताच्या थारोळ्यात त्याच्या बेडवर पडलेला होता. जेव्हा आता दोन या घरामध्ये हत्याकांड घडलेले आहेत असं पाहताच मग सिक्युरिटी गार्डही थरथर कापत होता. त्यानं सांगितले की तुझ्या वडिलांसोबतही तोच प्रकार झालेला आहे, तुझ्या वडिलांची हत्या झालेली आहे. अशा प्रकारे जेव्हा सिक्युरिटी गार्ड आरडाओरडा करत होता तिकडं दुबईला बसलेला मुलगा तो सुद्धा आता फोनवर रडत होता आणि ह्या सिक्युरिटी गार्डचा आवाज ऐकून खाली जे भाडेकरू होते ते सुद्धा वर पळत गेले. त्यांनी जाऊन पाहिलं त्यावेळेस मग घरामध्ये सर्व एकच आक्रोश उठला, आरडाओरडा उठला. जवळपासचे शेजारी पाजारी त्या घरामध्ये दाखल झाले. त्या सर्वांनीच हा प्रकार पाहिला आणि लगेच याची सूचना मग पोलिसांना देण्यात आली. पोलीस स्टेशन यांच्यापासून 100 मीटर अंतरावरच होतं. पोलिसांची टीमही घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर मग पोलिसांनी डॉग स्क्वॉडही जाग्यावर बोलवलं, फॉरेन्सिक टीमही जाग्यावर आली. सर्व काही घराचा पंचनामा करण्यात आला, मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला आणि त्यानंतर मग आता जे दोन्ही मृतदेह होते हे पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले. मग त्यांच्यावर अंत्यविधीही करण्यात आला आणि त्यानंतर आता पोलीस तपास करत होते की तुमचे कोणाशी काही वैर आहेत का, या म्हाताऱ्याचे कोणाशी काही भांडण होते का, वादविवाद होते का, यांच्याशी कोण संपर्कात होतं, कोण यांच्या घरी ये जा करत होतं. अशा प्रकारे आता पोलीस पुढं तपास करत होते. पोलीस जवळपासचे काही CCTV फुटेजही पाहत होते पण पोलिसांना काहीही आढळून आलेलं नव्हतं. महिलेचे CDRही काढून पाहिले की ज्यामध्ये काही एखादा असा संशयित व्यक्ती आढळतो का, पण त्यामध्येही पोलिसांना काही संशयित व्यक्ती आढळत नव्हता. मग आता शेवटी पोलिसांसमोर खूप मोठा प्रश्न पडलेला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पोलिसांवर दबाव येत होता की 2 हत्या घडलेल्या आहेत आणि ह्या हत्या कोणी केलेल्या आहेत, तुम्ही लवकर आरोपीला अटक करा आणि या घटनेचा खुलासा करा. अशा प्रकारे आता लोकांचाही आक्रोश उठलेला होता. ज्या प्रकारे आता शहरामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं. आता पोलिसांवर खूप काही प्रेशर आलेलं होतं. पोलीस त्यांच्या पद्धतीनं खूप काही झपाट्याने तपास करत होते पण पोलिसांच्या हाती काहीही सुगावं लागत नव्हता. ह्यामध्येच मग एका घरामध्ये एक CCTV फिट केलेला होता ज्याच्यामध्ये एक फुटेजमध्ये त्यांना काही संशयित व्यक्ती वाटत होता. त्यानंतर त्या घरमालकाने तो CCTV फुटेज पोलिसांना दाखवला की या CCTV फुटेजमध्ये एक व्यक्ती या रस्त्याने आलेला आहे, यांच्या घरामध्ये गेलेला आहे आणि तो परत इथून निघून गेलेला आहे. या व्यक्तीबद्दल काहीतरी संशय वाटतो पण त्याचा चेहरा काही स्पष्ट दिसत नाही. जेव्हा आसपासच्या लोकांना पोलिसांनी आणि जो घरमालक होता त्यांनी हे CCTV फुटेज दाखवला त्यावेळेस मात्र त्याचा जो शर्ट होता त्याच्या शर्टावरून काही ओळख पटली होती की यांच्या घरी एक दुकानदार आलेला होता आणि तो दुकानदार अमित नावाचा मुलगा होता, वयाने 31 वर्षाचा, जे रोड नंबर 7वर राहत असायचा. त्याची तिथं एक छोटी मोठी दुकान होती आणि तो दुकानचं काही राशन घेऊन या महिलेला आणून देत असायचा. आता पोलिसांनी जेव्हा खात्री केली की हा जो दुकानदार आहे हा इथं कदाचित आलेला असेल आणि याला याच्याबद्दल काहीतरी माहिती असेल, कारण ज्या वेळेस ही घटना घडलेली होती त्याच वेळेच्या दरम्यान तो दुकानदार इथं आलेला होता आणि जाताना सुद्धा एका CCTV फुटेजमध्ये तो दिसत होता. पोलिसांनी मग त्याचा शोध करत त्याच्या दुकानापर्यंत जाऊन पोहोचले आणि तिथं गेल्याच्यानंतर जो अमित होता हा त्याच्या घरीच सापडला. मागं घर तर पुढं त्याचं दुकान होतं. आता ज्यावेळेस पोलिसांनी जाऊन त्याला पाहिलं त्याच्या हातावर हे काहीतरी जखम झालेली होती, त्याच्या पट्टी केली गेलेली होती. पोलिसांनी त्याला विचारलं की तुझ्या हातावर काय झालेलं आहे. त्यानं सांगितलं की मला काहीतरी अशी जखम झालेली आहे ज्यासाठी मी हे बँडेज केलेलं आहे.
पोलिसांनी विचारलं की तू सुजाता देवीच्या घरी गेलेला होतास का? त्यावेळेस मात्र तो घाबरला, चांगलाच काही गोंधळला होता. सुजाता देवीचं नाव ऐकल्यावर त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी एक वेगळा भाव आलेला होता. ते पोलिसांनी ओळखलेला होता. तो घाबरलेला आहे, गोंधळलेला आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडलं आणि पोलीस स्टेशनला नेलं. पोलीस स्टेशनला नेल्याच्यानंतर त्याला विचारपूस करायला सुरुवात केली की सुजाता देवी आणि तुझ्यामध्ये काय संबंध आहेत आणि तू त्यांच्या घरी का गेलेला होता? त्यावेळेस त्यानं सांगितलं की सुजाता देवी अशीच काही अधूनमधून दुकानावर येत असायची आणि ती एक वयस्कर महिला असल्यामुळं वृद्धापकाळाने तिच्या गुडघ्यांमध्ये त्रास होत असतो. त्यासाठी त्या सुजाता देवीने मला सांगितलेलं होतं की मी ज्या वेळेस तुला फोन करेल त्यावेळेस मला जे काही किराणा मालाची वस्तू लागेल ते तू मला माझ्या घरपोच आणून देत राहा आणि याच्या मोबदल्यात मी तुला वर काही पैसेसुद्धा देईन, अशा प्रकारे तिने सांगितलेलं होतं. त्यासाठीच मी तिला काही लागणाऱ्या वस्तू तिच्या घरपोच नेऊन दिलेल्या होत्या. याच्या व्यतिरिक्त मला काही माहीत नाही. असं जेव्हा अमित पोलिसांना सांगत होता, मग पोलिसांना त्याच्या बोलण्यामध्ये काहीतरी तफावत वाटत होती, काहीतरी वेगळा भाव वाटत होता. ह्यासाठी मग पोलिसांनी जेव्हा त्याची सक्तीने विचारपूस करायला सुरुवात केली त्यावेळेस मात्र जी काही संपूर्ण खरी कहाणी होती ती त्यानं पोलिसांना सांगायला सुरुवात केली. जसं की त्यानं सांगितलेलंच होतं की सुजाता देवी त्याच्या किराणा दुकानावर यायची, तिला जे काही सामान लागत होतं ती ते आपल्या घरी घेऊन जात असायची. पण ह्यामध्ये सुजाता देवीचा जो नवरा होता हा बेडवर पडलेला असायचा आणि महिलेला त्याच्या दुकानापर्यंत जाऊन यायला वेळ लागत असायचा. मला या जायला खूप त्रास होतो, माझा नवरा बेडवर पडलेला असतो आणि तो एकटा घरी असल्यामुळं तो सुद्धा मला ओरडत असतो, तो सुद्धा घरी एकटा राहू शकत नाही. त्यासाठी मी ज्यावेळेस तुला फोन करेन त्यावेळेस तू मला ती वस्तू आणून देत राहा, अशा प्रकारे सुजाता देवीनं अमितला सांगितलेलं होतं. इथपर्यंत तर ही गोष्ट खरीच होती. पण जसा की आता जो हा अमित होता हाही एका वयोवृद्ध महिलेचा आदर म्हणून म्हणा किंवा त्यांना काही त्रास होऊ नये ह्यासाठीच म्हणा एक आपुलकीच्या नात्याने, प्रेमाच्या नात्याने हा जे काही त्या महिलेला सामान लागत होतं ते तिच्या घरी नेऊन देत असायचा. आणि ज्यावेळेस हा तिच्या घरी जायचा त्यावेळेस ती महिला त्याला जेवढी काही याची रक्कम झालेली असायची त्याच्यावर 200, 300, 400, 500 रुपये ही महिला त्याला असेच देऊन टाकत असायची. आणि जेव्हा असे त्याला फुकटमध्ये 400-500 रुपये मिळत असायचे त्यावेळेस अमितही खुश होत असायचा. मग तो जेव्हा सुजाता देवी फोन करेल त्यावेळेस तो लगेच अगोदर तिचं जे काही वस्तू असायची ते तिला नेऊन देण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून तिच्याकडून काही आपल्याला बक्षीस मिळेल अशी याला अपेक्षा होती. पण आता जसं की आता हा काही गेल्याच्यानंतर मग सुजाता देवी त्याला बसायला लावायची, त्याला पाणी द्यायची, त्याला चहा करायची, मग त्याला कधी नाश्तासुद्धा खायला द्यायची. अशामध्ये यांच्यामध्ये काही गप्पाशप्पा रंगत असायच्या आणि सुजाता देवी मग त्याच्या जवळ जाऊन बसण्याचा प्रयत्न करायची, अगदी त्याला खेटून. मग जशी की त्याच्या जवळ बसायची मग त्याच्यामध्येच जे काही आता इतर गोष्टी होत असायच्या ह्यामध्येची महिला मग त्याला या गोष्टी बाजूला ठेवून दुसऱ्याच काही भलत्याच गोष्टी विचारत असायची. मग त्यामध्ये त्याचं लग्न झालेलं आहे का, त्याच्या पत्नीसोबत तो कसा राहतो, पत्नीसोबत तो किती वेळ घालवतो. आणि अशा प्रकारे ही महिला जी होती वयस्कर महिला असून त्याच्या आईप्रमाणे असून त्याच्याशी असलीच प्रकारे काही गप्पा गोष्टी करत असायची. अमितला सुरुवातीला हे काही थोडं विचित्र वाटत असायचं, पण तरी देखील अमित तिच्या काही प्रश्नांची तो उत्तरे देत असायचा, कारण तिच्याकडून काही पैसे मिळण्याची त्याला अपेक्षा असायची. ह्यामध्येच महिला त्याच्या शरीराची नको त्या अंगाला स्पर्श करायची आणि ती विचारायची, जर तुझी इच्छा असेल तर माझ्यासोबत तू काही वेळ घालवशील का, अशा प्रकारे थेट त्या महिलेने त्याला विचारलेलं होतं. आणि याच्या मोबदल्यात मी तुला पैसेही देईन. माझे पती जे आहेत हे आता अर्धांगवायूने घरामध्ये पडलेले आहेत, ते माझ्यासोबत काही करू शकत नाहीत, माझ्या शारीरिक वासना ज्या आहेत, माझ्या शारीरिक इच्छा ते पूर्ण करू शकत नाहीत. अशा प्रकारे ती थेटपणे अमितला म्हणायची. अमितलाही वाटलं की चला तिच्यासोबत जर आपण अशा प्रकारे काही जर केलं, तिच्या जर काही गरजा आपण पूर्ण केल्या तर याच्या मोबदल्यात ती मला भरमसाठ पैसाही देईल. आणि त्याच प्रकारे मग महिलासुद्धा त्याला त्या प्रकारे पैसे द्यायलाही तयार झाली. आणि जेव्हा या दोघांमध्ये अशा प्रकारे संबंध झाले, शारीरिक संबंध झाले आणि त्यानंतर मग ही म्हातारी महिला त्याला पैसेही द्यायची. जसे की आता मग याला सवय लागलेली होती की आता ही महिला पैसे द्यायची, एका प्रकारे त्याला ही महिला उपभोगायलाही मिळायची आणि वर पैसेही मिळायचे आणि महिलेच्याही शारीरिक गरजा पूर्ण व्हायच्या. याच्या बदल्यात थोडेफार पैसे तिलाही द्यावं लागत होतं. ही खुशीने त्याला पैसे देत असायची, कारण पैशाची घरामध्ये कोणतीही कमतरता नव्हती. ज्यावेळेस महिलेची हत्या झाली त्यावेळेस घरामध्ये जवळजवळ 7 ते 8 लाख रुपयाचे दागदागिने घरात पडलेले होते. 15-20 लाख रुपये नगद कॅशसुद्धा याच्या घरामध्ये पडलेली होती. आणि हे 1 रुपयाही कोण्या चोरट्यांनी किंवा या अमितने नेलेला नव्हता. मग आता जशी महिला आता याच्यावर पैसे लुटवत असायची, अमितलाही या महिलेच्या फोनची वाट असायची. ही महिला कधी फोन करेल आणि कधी तिच्या घरी जायचं,
सामान देण्याच्या निमित्ताने जायचा आणि त्यानंतर मग तो तिच्यासोबत शारीरिक संबंध स्थापित करायचा, तिच्यासोबत बऱ्याच वेळ काही गप्पा गोष्टी करत असायचा. जसं की आता ह्या अमितमध्ये आणि या महिलेमध्ये गप्पा गोष्टी रंगत असायच्या. ही महिला हॉलमध्ये बसून अमितसोबत काहीतरी हळू आवाजामध्ये बोलत असायची. तिकडे तिच्या नवऱ्याला काहीतरी संशय वाटत असायचा आणि हे जे संपूर्ण प्रकार जो होता आता मागील काही 1-2 वर्षापासून चालत आलेला होता आणि जो तिचा नवरा होता या कारणामुळे घरामध्ये बेडवर पडून तो ओरडत असायचा की अमित गेला नाही का, तू आतमध्ये ये, माझ्याकडे ये, अशा प्रकारे तो ओरडत असायचा. महिलेला त्याचा ओरडण्याचा राग यायचा, पण म्हातारा ओरडत राहायचा, पण महिला काही जागेवरून उठायची नाही आणि ही या अमितमध्ये एवढी काही मग्न असायची की म्हातारा सतत ओरडत असायचा. ह्याच कारणावरून महिला आणि जो तिचा नवरा आहे या दोघांमध्ये बरेच वेळा काही वादविवाद होत असायचे, नेहमी भांडणतंटा होत असायची आणि हे भांडणतंटे एवढे काही मोठमोठ्याने घरामध्ये होत असायचे की जे भाडेकरू आहेत त्यांनाही ऐकायला जायचं आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांनाही हे ऐकायला जात असायचे. आता सर्वांनाच माहीत झालेली होती की यांच्या घरामध्ये हे नवरा बायकोमध्ये नेहमीच भांडण होत असते. ज्या दिवशी घटना घडलेली होती त्या दिवशीसुद्धा अशाच प्रकारे वादविवाद झालेले होते, भांडणतंटा, आरडाओरडा अशा प्रकारे काही शेजाऱ्यांनी ऐकलेला होता, पण त्यांच्या घरामध्ये त्यावेळेस कोणीही गेलेलं नव्हतं. भाडेकरू अधूनमधून जाऊन मिटवण्याचा प्रयत्न करायचे, पण आता हे रोजचं असल्यामुळं त्यावेळेससुद्धा यांच्या घरामध्ये कोणीही गेलेलं नव्हतं. मग आता जसं की ह्या म्हातारा त्या महिलेला वारंवार भांडणविवाद करत असायचा. मग 15 तारखेच्या दिवशीसुद्धा अमित आणि त्या महिलेमध्ये अशाच प्रकारे शारीरिक संबंध सुरू होते आणि हे संबंध सुरू असतानाच म्हाताऱ्याला नको तसे विचित्र आवाज ऐकू येत होते. ह्यासाठी म्हातारा त्या दिवशी मग जे काही त्याच्यामध्ये शक्ती आहे ती सर्व काही शक्ती एकवटून आपल्या बेडवरून तो उठण्याचा प्रयत्न करत होता आणि जसा बेडवरून उठण्याचा प्रयत्न करायचा पण तो आपले पायावर उभा राहू शकला नाही, पाय धरू शकला नाही आणि तसा तो खाली पडला. खाली पडल्याच्या नंतर तसाच तो जमिनीवर फरफटत दुसऱ्या खोलीपर्यंत जाऊन पोहोचला. तिथं जाऊन पाहते तर जी त्याची पत्नी आहे आणि जो अमित आहे हे नको त्या अवस्थेत आहेत आणि नको त्या अवस्थेत पाहिल्याच्या नंतर जो हा म्हातारा होता हा मोठमोठ्याने ओरडायला लागला. याला काही त्या महिलेला मारता येत नव्हतं, पण तोंडाने खूप मोठमोठ्याने हा ओरडत होता आणि जसा हा ओरडत होता याचा आवाज ऐकून काही शेजारी पाजारी धावत येतील आणि आमचं बिंग उघडं पडेल ह्यासाठी जो हा अमित होता याने लगेच म्हाताऱ्याचं तोंड बंद केलं आणि त्याला लगेच नेऊन बेडवर आपटलं. बेडवर आपटल्याच्या नंतर त्याला तो शांत करण्याचा प्रयत्न करत होता, समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता. महिलाही त्याची पत्नी त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होती, पण जो म्हातारा होता त्या दिवशी खूपच काही चकाळलेला होता, तो मोठमोठ्याने ओरडायला लागलेला होता. आता म्हातारा काही शांत बसणार नाही आणि हा आता गाव गोळा करेल, इतर काही शेजारी पाजारी गोळा करेल आणि आपलं आता भांडाफोड होईल. म्हातारा सर्वांना सांगेल या दोघांमध्ये काय चालत असते. आता त्यासाठी मग ही जी महिला होती त्याला शांतच करण्याचा प्रयत्न करत होती आणि जो अमित होता याने त्याच्या तोंडावर उशी दाबली. उशी दाबून तो त्याला गप्प करण्याचा प्रयत्न करत होता, पण जी म्हातारी होती ही आता खूप सुडाने पेटलेली होती, रागाने पेटलेली होती आणि ती किचनमध्ये धावत पळत गेली आणि किचनमध्ये जाऊन तिनं एक धारदार चाकू आणला. चाकू आणला आणि चाकू आणल्याच्या नंतर तिनं थेट तिच्या नवऱ्याच्या छातीमध्ये भोसकायला सुरुवात केली. 2-3 वारमध्ये असे काही केले की संपूर्ण खोलीमध्ये रक्ताच्या धारा उडायला लागल्या. संपूर्ण बेड जे होता रक्ताने माखला. आता त्यानंतर जो अमित होता हा एवढा घाबरला होता की त्याला आता काय करावं आणि काय नाही काही सुचत नव्हतं. त्याच्या मनामध्ये त्या म्हाताऱ्याला काही मारायचं नव्हतं, त्याला संपवायचं नव्हतं, फक्त त्याचं तोंड बंद करायचं होतं. त्याला कसं शांत करून एकदाच या संकटातून त्याला मुक्त व्हायचं होतं. त्यानंतर तो इथं येणार नाही अशा प्रकारे तो त्याला सांगायचं होतं. पण महिलेला असं वाटत होतं की आता म्हातारा संपूर्ण भांडाफोड करेल आणि ज्या प्रकारे आता म्हातारीला एका प्रकारे या 30 वर्षाच्या मुलाची चटक लागलेली होती, याच्यासोबत तिला दररोज शारीरिक सुख घ्यायचं होतं. पण आता म्हातारा अडथळा आणेल, अडचण निर्माण करेल, ह्यासाठी मग म्हातारीने त्याची हत्याच करून टाकली. अमित खूप घाबरलेला होता, पण म्हातारीच्या चेहऱ्यावर कोणतंही दुःख किंवा कोणतीही भीती दिसत नव्हती. म्हातारी त्या अमितकडे एका वेगळ्याच नजरेने पाहत होती. ती आता जसं काही आता संकटातून मोकळी झाली आहे असे निवांत मोकळा श्वास घेऊन त्याच्याकडं पाहत होती. अमित मात्र चांगलाच घाबरलेला होता. महिला थेट ते चाकू घेऊन किचनमध्ये गेली आणि किचनमध्ये जाऊन ती चाकू धुत होती आणि त्यावेळेसच अमित जाऊन तिथं पोहोचला आणि अमितनं तिला आता विचारलं की तू त्याची हत्या का केली आहेस. तर म्हातारी म्हणाली की बघ, आपल्या दोघांमध्ये तो आता अडसर निर्माण करत होता, ह्यासाठी आता कायमचा आपल्या दोघातला जो काटा आहे मी दूर केला आहे, तू त्याची काही चिंता करू नकोस, याचा मृतदेहाची विल्हेवाट आपण काहीतरी लावूया अशी म्हातारी अमितला सांगत होती. पण अमितला वाटत होतं की आता ज्याचा मृतदेहाची विल्हेवाट मलाच लावावी लागणार आहे आणि घरामध्ये असा जर मृतदेह पाहिला तर मी नक्की आता तुरुंगात जाऊन बसेल.
ह्यासाठी मग आता अमित विचार करत होता की आता जी म्हातारी आहे हिला जरी विचारपूस केली तरी ही माझंच नाव सांगेल. ह्यासाठी आता अमितला प्रश्न पडलेला होता की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण आता संकटात सापडणारच आहो. म्हातारीला भीती वाटत नव्हती, पण त्याला भीती वाटत होती. ह्यासाठी त्याने लगेच मग एक जे मुसळ असते चटणी वाटायचं आणि ते मुसळ उचलून म्हातारीच्या डोक्यात घातलं आणि डोक्यात घातल्याबरोबरच ही महिला जागेवर पडली. महिला ओरडेल ह्यासाठी त्यानं तिचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला, पण म्हातारीने त्याच्या हाताला चावा घेतला. जसा याच्या हाताला चावा घेतला यानं लगेच पाठोपाठ तिच्या डोक्यामध्ये वार करायला सुरुवात केली आणि तिच्याच हातातला चाकू घेतला आणि त्या चाकूने तिचा गळा कापला. जसं की आता ह्या महिलेवर अशा प्रकारे त्यांना हल्ले केले, असे काही वार केले की संपूर्ण किचनमध्ये रक्त पसरलं आणि ह्या रागाच्या भरामध्ये त्या महिलेवर एवढे काही वार करत बसला की त्या महिलेचा जागीच जीव निघून गेला. त्या महिलेचा मृतदेह त्यानं तिथं जागीच टाकून दिला आणि त्यानंतर तो तिथून फरार झाला. तिथून पळून गेल्याच्यानंतर तो आपल्या दुकानावर गेलेला होता. तिथं गेल्याच्यानंतर तो असा काही राहत होता की जसं काही झालंच नाही. त्याच्या हाताला जे म्हातारीनं चावा घेतलेला होता त्याला त्यानं बँडेज केलेलं होतं. पण जसं की आता पोलिसांनी एका CCTV फुटेजच्या आधारावर याला पकडलेलं होतं आणि हा संपूर्ण जे घटनाक्रम होता पोलिसांना यानं संपूर्ण सांगितला की कशा प्रकारे म्हातारामध्ये अडचण निर्माण करत होता. त्यासाठी म्हातारीने त्याला संपवलं आणि म्हातारी हे संपूर्ण भांडाफोड करेल, भिंग उडं करेल, माझं नाव ही पोलिसांना सांगेल, या धास्तीने त्यानं म्हातारीचाही काटा काढलेला होता. तर पोलिसांनी आता अमितवर गुन्हा दाखल केलेला आहे, त्याला तुरुंगात पाठवलेला आहे. तर मंडळी, ही संपूर्ण घटना तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणालाही बदनाम करणे हा नसून फक्त अशा घटनांपासून तुम्हाला सतर्क करणे, सावध करणे हाच आहे की कसं एखादा अनैतिक संबंध सहजपणे सुरू होत असते, पण याचा शेवट किती भयंकर होत असतो. तर मंडळी, या संपूर्ण घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हा सतर्क राहा, सावध राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.